काहीच नाही आहे. तिला मी फक्त एक मैत्रीण मानतो. आमच्यात काही नाही असं. पण काल अचानक रात्री गाडी बंद पडली, त्यामुळे आम्हाला निघता आलं नाही. एकतर आमचा फोन लागत नव्हता, नेटवर्क नव्हतं आणि म्हणूनच आम्ही एका ठिकाणी मुक्काम केला. पण तू असा अर्थ काढू नकोस. पण तेव्हा राजे म्हणतात की हे बघ अर्णव, मी आधीपासून तुला सांगत आलेले आहे की मला तुझं लग्न हे लावण्याबरोबर व्हावं अशी खूप मनापासून इच्छा आहे. आणि ती मुलगी पण चांगली आहे, स्टेटस आहे तिच्याकडे, लाईफस्टाईल तिची चांगली आहे. मग तुला काय प्रॉब्लेम आहे? आता मला दुसरं काहीच नाही, फक्त तुझ्या लग्नाची चिंता आहे अर्णव. त्यामुळे तू ईश्वरी बरोबरची मैत्री तोडून टाक. आता आपल्याला पुढे मार्ग काढावा लागेल. मग असं म्हटल्यावरती अर्णव हा आजीला प्रॉमिस करतो आणि म्हणतो की ठीक आहे, आजपासून मी ईश्वरी बरोबर मैत्री तोडली. आणि मग त्यामुळे आजी खूप खुश होतात, कारण त्यांना असं वाटतं की आता अर्णव आणि ईश्वरी हे कधीच बोलणार नाही आणि लावण्य आणि अर्णवचं लवकरच लग्न होण्यासाठी आपण तयारीला लागूयात. तर अर्णव त्याच्या रूममध्ये असतो, पण त्याला आता आजीला त्याने प्रॉमिस तर केले, पण इकडे ईश्वरीची खूप आठवण येत असते. ईश्वरीने बड्डेला जी काही त्याच्या आईच्या साड्यांची गोधडी दिलेली असते, तर ती गोधडी आता अर्णव असं हात लावून त्याच्यावरून असं हाताने फिरवत असतो आणि विचार करत असतो की हे गिफ्ट मला कायम लक्षात राहणार आहे ईश्वरी तुझं. पण मग आजपासून आजीला प्रॉमिस दिले की आपण आता कधीच एकत्र येऊ शकणार नाही. त्याला मनातून वाईट वाटत असतं. तर दुसरीकडे आता ईश्वरीसुद्धा घरी पोहोचते आणि सुप्रिया व जयू आत्या आणि तिचे वडील हे सगळेजण आता तिच्या एकदम आता तिला विचारपूसच करायला लागतात की एवढ्या वेळ तू त्या सरांबरोबर होतीस काय गं ईश्वरी? आमचा विश्वास तोडणार तर नाही ना? मग असं म्हटल्यावर ईश्वरीला वाईट वाटलेलं असतं. त्यानंतर आता ईश्वरीचे बाबा तिला म्हणतात की ईश्वरी, आम्ही आज तुझ्यासाठी एक निर्णय घेतलेला आहे. नाही म्हणजे आम्ही फक्त हा तुझ्यासमोर एक प्रश्न मांडणार आहोत, त्याचं उत्तर तुला जे द्यायचे ते देऊ शकतेस. मग आता ईश्वरी बघत असते, नम्रता पण ऐकत असते. मग आता ईश्वरीचे बाबा म्हणतात की ईश्वरी, आता आम्ही तुझं लग्न करण्यासाठी विचारणार आहोत, तर आम्हाला असं वाटतं की तुझ्यासाठी राकेश हा योग्य मुलगा आहे. तुला काय म्हणायचं याच्यावरती? त्यावर आता ईश्वरी सांगू लागते की राकेश बरोबर, पण बाबा त्यांनी आतापर्यंत मला खूप मदत केली आहे, पण माझ्या नजरेत असं काहीच नाही आहे त्यांच्याबद्दल. मी फक्त त्यांना एक मित्र मानते. आणि मग असं बोलल्यावरती आता ईश्वरीचे बाबा म्हणतात की हे बघ ईश्वरी, आपण एखादा मुलगा बघितला, तो कसा आहे काय आपल्याला माहिती नाही, पण राकेशबद्दल आपण गॅरंटी देऊ शकतो तो कसा आहे, कसा वागतो, अगं आपल्याला किती मदत करतो ते. म्हणजे आम्ही तुला फोर्स नाही करणार, पण तुला काय वाटतं राकेश तुझ्या आयुष्यात आला तर तुला चालेल का? त्यावर ईश्वर म्हणते की बाबा हे बघा, राकेश आणि माझ्यामध्ये फक्त मैत्री होती. राकेशजींबद्दल माझ्या मनात असा विचारसुद्धा आलेला नाही आहे. म्हणून मला ह्या गोष्टीसाठी जरा वेळ घ्यावा लागेल. मला तुमच्याकडून थोडा वेळ हवा आहे. मग आता तिचे आई बाबा म्हणतात की ठीक आहे ना ईश्वरी, तू विचार करून सांग, काही घाई नाही आपल्याला, कारण अजून राकेशजींना पण यातलं काही माहिती नाही आहे. तुझा निर्णय जेव्हा येईल ना तेव्हाच आम्ही पुढचा पाऊल उचलू. मग आता ईश्वरी म्हणते की हे बघा बाबा, नमूला आणि मला तुम्ही खूप जीव लावलेला आहे. तुम्ही खूप तळाच्या फोडाप्रमाणे आम्हाला जपलं, आमची काळजी घेतली, आम्हाला काय हवं काय नको हे सगळं पाहिलेलं आहे. त्यामुळे तुमचा विश्वासघात मी नाही करू शकत. ज्या ज्या वस्तू तुम्ही नमूला देत गेल्या त्याच वस्तू तुम्ही मला देत गेल्या. तिला तुम्ही जितके लाड केले तितकेच लाड माझेसुद्धा केले. मग माझा विश्वास तुमच्यावर असणारच ना. आणि आईवडील काही मुलांचं काही चुकीचं करतात का? बरोबरच असतो ना त्यांचा निर्णय, मग मी तुमचं ऐकणार नाही का? मग आता तुम्ही जर म्हणतच असाल की माझं आणि राकेशचं लग्न व्हावं, तर मी सुद्धा ह्या निर्णयावर तयार आहे. आता असं म्हटल्यानंतर नमूला जरा आश्चर्य वाटत असतं की इतक्या लवकर इतक्या सहजासहजी ताईने निर्णयच कसा काय घेतला. ती विचारच करत असते की काय चाललंय ईश्वरीचं. नाही म्हणजे हिच्या मनात नक्की राकेशजी होते का आधीपासून? मग हे इतक्या लवकर निर्णय का देत आहे? आत्ता तर म्हणाली की मला थोडा विचार करायला वेळ हवाय. मग हिला इतकी घाई काय आहे? ही असं का म्हणाली की राकेशजी बरोबर लग्न करायला तयार आहे? नमूला पण समजत नसतं. पण आता ईश्वरी म्हणत असते की बाबा, अहो मी तयार आहे लग्न करायला, कारण तुमची जर अशी इच्छा असेल ना की माझं आणि राकेशचं लग्न व्हावं, तर मला कोणताच विचार करायचा नाही आहे. मग आता तिचे बाबा म्हणतात की बघ ना गं, ते राकेशजी कोण आहेत आपले? कोणीच नाही. तरीसुद्धा कधीही फोन केला की लगेच येतात, तुला नेहमी मदत करतात, तुझ्या सदैव सोबत असतात, ते काही संकट असलं की येतात. मग असा माणूस मिळणार आहे का आपल्याला? तसे दिसायला पण ते ठीकठाक आहेत, अजून काय प्रॉब्लेम आहे? मग ईश्वरी म्हणते हो ना बाबा, तुम्ही तर माझा चांगलाच विचार करणार आहात, म्हणून मी तयार आहे लग्नाला. तर आता ईश्वरी असं म्हणते आणि मग लगेच सुप्रिया ही लगेच ईश्वरीला मिठी मारते आणि म्हणते की चल, तुझा निर्णय तर तू सांगून दिलास. खरंच आता तुझं लग्न होईल राकेश बरोबर. आता आम्हाला लवकरच राकेशजींबरोबर ह्या विषयावर बोलायला लागेल. मग जेव्हा आता सुप्रिया खूपच खुश असतात, पण नम्रतेच्या चेहऱ्यावर मात्र हसू येत नसतं, कारण तिच्या मनात अजून हेच असतं की ईश्वरीने हा निर्णय दबावाखाली येऊन तर घेतला नसेल ना. इतक्या लवकर ही राकेशजींबरोबर लग्न करायला तयार कशी काय झाली? जेव्हा जेव्हा ही राकेशजींबरोबर बोलायची तेव्हा मला आधी असं कधीच नाही जाणवलं की हे क्लोज आहे, त्यांच्यामध्ये असा बॉन्ड आहे. पण मग हिने असा निर्णय का घेतला असेल? मला हिच्याशी बोलायलाच पाहिजे असं आता नमो मनातल्या मनात म्हणत असते. तर आता नमो ही काय करते
जरा बाजूला जाते आणि आकाशला फोन करून सांगून देते की आकाश, मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. कसं बोलू, जीभसुद्धा वळत नाही आहे, पण आता हे बोलणं खूप गरजेचं आहे आणि तेही वेळेवरती. मग आता आकाश म्हणतो की काय झाले नमो. मग ही नमो म्हणते की ताई लग्नाला तयार झाली आहे, तेही त्या राकेशजींबरोबर. मग आता आकाशला धक्काच बसतो. आकाश म्हणतो काय, राकेश बरोबर लग्न करायला ईश्वरी तयार झाली? हे कसं शक्य, आणि इतक्या लवकर डिसिजन कसा काय घेतला तिने? मग आता नम्रता म्हणते मला तर काही समजत नाही आहे सर. पण तिला जेव्हा आईबाबांनी विचारलं ना, तेव्हा ती म्हटली की मला वेळ हवा आहे. पण नंतर तिने अचानक सांगितलं की आईबाबा काही मुलांचं वाईट करत नाही, त्यामुळे वाट कशाला बघायची, कशाला इतका विचार करायचा, म्हणून मी तयार आहे असं पण ती म्हणाली. अहो मी ना डायरेक्ट अर्णवजींनाच फोन करणार होती, पण मला ना भीती वाटत होती, कारण मी त्यांच्याशी कधी बोलली नाही आहे ना असं डायरेक्ट फोन करून, म्हणूनच म्हटलं तुम्हाला निरोप द्यावा. मग आता तुम्ही हा निरोप अर्णव सरांना द्याल का, असं आता ही नम्रता म्हणू लागते. मग आता आकाशला पण जरा त्रासच होत असतो ह्या गोष्टीचा, की असं कसं शक्य आहे ना. नाही म्हणजे अर्णव आणि ईश्वरी हे एकदम क्लोज होते एकमेकांच्या, आणि अचानक आता ईश्वरीने राकेशबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतलाय. नक्की काय झालं असेल तिने हा निर्णयच कसा काय घेतला असं आकाश विचार करू लागतो. पण तो म्हणतो की आता ही गोष्ट मला दादाच्या कानावर घालावीच लागेल. जर दादाच्या मनात जर ईश्वरी असेल तर त्याला खूप त्रासही होईल, पण हे वेळेवर सांगणं खूप गरजेचं आहे असं त्याला वाटतं. आणि म्हणूनच आता तो अर्णवच्या रूममध्ये येतो आणि त्याला म्हणतो की दादा काय करतोयस. अर्णव म्हणतो की मी ऑफिसला जाण्यासाठी तयारी करतोय, चल तुला पण यायचंय, चल लवकर तयार हो. तेव्हा आता आकाश म्हणतो की थांब अर्णव, मला ना तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. मग आता अर्णव त्याच्याकडे पाहू लागतो आणि म्हणतो की काय बोलायचंय. पण आता आकाश त्याला काही सुचत नसतं, त्याच्याकडे शब्दच नसतात. तो आता पुन्हा अर्णवला म्हणतो की हो तयार होतो अगोदर. मग अर्णव म्हणतो अरे बोल ना, तुला काहीतरी बोलायचं आहे ना माझ्याशी, बोल ना. मग काय झालं, आत्ताच बोल, नाही तर ऑफिसला जायला उशीर होईल. मग आता आकाश सांगू लागतो की हे बघ, मला नम्रताचा कॉल आला होता. ईश्वरी आणि राकेशचं लग्न ठरलंय, त्याच्या घरच्यांनी तिचं लग्न राकेश बरोबर ठरवलंय. त्यावर आता अर्णव हा 1 मिनिट शांत होतो, स्तब्ध होतो. त्याच्या डोळ्यासमोर ईश्वरी फिरत असते. म्हणजे त्याला ह्या गोष्टीचा त्रास होत असतो ऐकून, पूर्णपणे त्याचं डोकं बधीर झालेलं असतं की पुढे बोलायचं काय. मग आकाश म्हणतो दादा बोल ना, तुला त्रास होतोय का ह्या गोष्टीचा. तेव्हा लगेच आता अर्णव हा भानावर येतो आणि म्हणतो की मला आणि त्रास, मला कशाला त्रास होईल रे दादा, तूच सांग ना कशाला त्रास होईल मला. तिचा लाईफ आहे, तिचा निर्णय आहे, मी काय करणार. तिच्या घरच्यांनी तिचं लग्न राकेश बरोबर ठरवले आणि तिला ते पसंत आहे म्हणून तिने होकार पण दिला असेल. असे मी आजीला काल सांगितलं की ईश्वरीची आणि माझी मैत्री तोडली मी. आजीसाठी मी सुद्धा मैत्रीचा त्याग केला, तेव्हा तिला जे वाटतं ते तिने करावं. मी कोण आहे तिला अडवणारा, किंवा ती कशाला मला विचारत येईल ना. तिचा प्रश्न आहे तो, ती बघून घेईल तिच्या लग्नाचं. पण आकाश म्हणतो की दादा हे तू मनापासून बोलते का. नाही म्हणजे ईश्वरी आणि तुझ्यामध्ये जे काही बॉन्ड होता, तुमची जी मैत्री होती घट्ट, त्याचं काय. तू असं मनावर दगड ठेवून बोलत आहेस ना, खरं बोल. तू मनापासून बोलत नाही ना ईश्वरीबद्दल असं. पण अर्णव म्हणतो नाही, मी मनापासून बोलते. मी कशाला लपवू, मला काय पडलं इतकं. अरे काल आमची मैत्री तुटली, मी तिला फोन केला, तिने माझा फोन उचलला नाही, आणि आज तू मला सांगतोय की तिचं राकेश बरोबर लग्न जमलंय. मग आता मी कोण आहे तिला अडवणारा, तिचे निर्णय ती घ्यायला मोकळे आहे ना. आता आकाशला खूप त्रास होत असतो अशा अर्णवच्या बोलण्याचा, कारण त्याने अर्णवच्या डोळ्यामध्ये ईश्वरीच्या बाबतीत ज्या काही फिलिंग्स पाहिलेल्या असतात त्याबद्दल त्याला आता असं वाटत असतं की अर्णवला मनातून खूप त्रास होतोय, पण तो फक्त दाखवत नाही. आणि न दाखवण्यामागचं कारण आजी आहे. आजीला त्याने कालच प्रॉमिस केल्यामुळे आज तो काहीच बोलू शकत नाही हे त्याला समजतं. पुढे आता ईश्वरीला झोपच लागत नसते, ती सारखी कुस बदलत असते. त्याच वेळेला तिथे नमू येते आणि म्हणते की ताई तू अजून झोपली नाहीस का. मग आता ईश्वरी म्हणते की नाही येते का झोप, खूप विचार येत आहेत डोक्यात. तेव्हा नमू म्हणते की ताई मला तुला त्याच्याबद्दलच बोलायचं होतं, म्हणून मी तुझ्या रूममध्ये आली. अगं ताई तू असा निर्णय कसा काय घेतलाय. नाही म्हणजे राकेशजींबद्दल तू विचार करायला पण वेळ नाही घेतला आणि लगेच लग्नाचं कबूल पण केलंस. मग आता ईश्वरी म्हणते की बरोबर आहे ना, असे ते सर चांगलेच आहेत ना, ते कुठे वाईट आहेत, ते नेहमी माझे चांगल्याचे विचार करतात, समाजसेवा करतात, दिसायला चांगले आहे, स्वभाव चांगला आहे, नेहमी माझ्या मदतीसाठी उभे राहतात, मग अजून काय पाहिजे. त्यावर नमू म्हणते की असं नाही ताई, तू काही क्षण अर्णव सरांबरोबर पण घालवलेले आहेत. मग तू त्यांच्यासोबत काल रात्रभर एकटी राहिली होतीस, आठवतंय ना तुला. मग तुझी तर राकेशपेक्षा अर्णवबरोबर जास्त ओळख होती. मग अचानक तू कोणताही विचार न करता हा निर्णय घेऊन मोकळी कशी काय झाली. त्यावर आता ईश्वरी म्हणू लागते की हे बघ, अर्णव सरांबरोबर माझी फारशी अशी घट्ट मैत्री पण नव्हती. आम्ही फक्त एकमेकांना असंच ओळखत होतो, आणि प्रेम तर लांबची गोष्ट आहे, कारण त्यांनी कधीच मला तसं दाखवलं नाही की त्यांच्या आणि माझ्यामध्ये घट्ट मैत्री आहे. बघ त्यांना कधी वाटलं तर ते फोन करायचे, आज तर त्यांचा फोन पण आलेला नाही आहे, म्हणजे त्यांच्या मनात काहीच नाही आहे माझ्याबद्दल. मग मी त्यांच्यामध्ये का जीव अडकवू, का थांबून राहू, असं ती म्हणू लागते. तेव्हा नम्रता म्हणते की हो का, अगं एकदा विचार करते सरांचा, मला असं वाटलं होतं की तुला राकेशचे नाही तर अर्णव सर आवडतात. तुला नाही का गं तुझ्या मनामध्ये अर्णव सर येत. मग आता ईश्वरी म्हणते की येतात ना, पण एक फक्त मैत्री म्हणून. मग त्याचा अर्थ असं नाही होत ना की मी त्यांच्याशी लग्न करायला पाहिजे, पण हा निर्णय त्यांचा आहे ना. मी कोण गेली लागून की त्यांना सांगायला की माझ्याशी लग्न करा असं. मग माझा काही संबंध नाही आहे ना.
पण नमूला वाईट वाटत असतं, कारण तिला हे माहिती असतं की ईश्वरीला कुठेतरी मनात अर्णव सरांबद्दल थोड्या तरी भावना असतीलच, कारण ते असं रोज एकत्र फिरायचे, रोज एकत्र काम करायचे. आणि बऱ्याच वेळा तिला असे अनुभव पण येऊन गेलेले आहेत की लावण्याचा तिरस्कार करून अर्णवने फक्त ईश्वरीलाच असं सरप्राईज देत केला. ईश्वरीसाठी त्याने ते क्लाउड किचनसुद्धा बनवून दिलं. मग आता त्याच्यामुळेच नमूला जरा गिल्ट वाटत असतं की हे काय चाललंय. आजपर्यंत राकेशपेक्षा पण अर्णव सरांनी आपल्या ताईला खूप मदत केली आहे आणि अचानक तिने असा निर्णय घेतलाय. तेव्हा आता अर्णव सरांना ह्या निर्णयाचं काय वाटेल. नमूला खूपच भीती वाटत असते, पण ईश्वरी म्हणते की नाही, माझं लग्न हे अर्णव बरोबरच होईल, कारण आईवडिलांची जी इच्छा असते ना ती कधीच मोडायची नसते. जर माझ्या आईवडिलांनीच असं ठरवलंय की माझं राकेशबरोबर लग्न व्हायला पाहिजे, तर मी लग्नाला तयार आहे. अजून विचार नाही करू शकत मी. माझे आईवडील कधीच माझं खोटं चुकीचं करणार नाही. मग आता नमू म्हणते की ठीक आहे ताई, तुझा निर्णय झालाय तर मी तरी तुला का अडवू. मग आता असं त्यांचं बोलणं चालू असतं. तर पुढे आता ईश्वरी अर्णवला पेढा देते आणि अर्णव म्हणतो की पेढा बघून आठवलं, तुला एक बल्क ऑर्डर द्यायची होती. मग ईश्वरी म्हणते की सर, तुमच्याकडे असा काय कार्यक्रम आहे, इतकं बल्क ऑर्डर वगैरे मला देत आहेत. त्यावर अर्णव म्हणतो की अरे, माझं लग्न ठरले, हा अर्णव राजे शिर्के लग्न करतोय लावण्याशी. मग आता ईश्वरीला धक्काच बसतो. त्यात एकटक अर्णवकडे पाहू लागते. पण त्याच वेळेला अर्णव म्हणतो, बाय द वे, मला असं समजलं आकाशकडून की तुझं पण लग्न ठरलंय ना त्या राकेश बरोबर. तुझा मित्र नाही का तो जुना, त्याच्याबरोबर तू लग्न करणार आहेस ना. मग आता हे घे माझ्याकडून तुला मिठाई, असं म्हणून तो पेढा तिच्या हातावर ठेवतोय. आणि त्यानंतर त्याच्या हातात जो ईश्वरीने पेढा दिलेला असतो तो असा चोरून खाली फेकून देतो. आणि ईश्वरी आता पाठमोरी होऊन त्याच्याकडे पाहू लागते, कारण तो आता एवढंच म्हणतो आणि निघून जातो. पण ईश्वरीला खूप त्रास होत असतो. ती म्हणते की मला हे काय होतंय, माझं तर लग्न राकेश बरोबर ठरलंय, पण अर्णवबद्दल मला असं का जाणवते की काहीतरी माझ्याकडून चूक होती. असं तिला खूपच मनात आता वेगळंच काहीतरी होत असतं आणि त्यामुळे ती त्याच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं, कारण अर्णवपासून दूर व्हायला तिची इच्छाच होत नसते. आणि आता माझं लग्न ठरलंय म्हटल्यावर अर्णव सर माझ्यापासून दूर जातील ह्या गोष्टीची तिला भीती वाटू लागते. तर प्रेक्षकांना आता पाहूयात पुढे काय काय होणार आहे ते उद्याच्या भागात. पण त्या अगोदर तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. तर तुम्हाला अजून कोणत्या मालिकांचे रिव्ह्यू पाहायचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर भेटूया उद्याच्या भागात. पाहत राहा तू हिरे माझा मेतवा. धन्यवाद.